आरक्षणामध्ये 10% आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलं आहे, परंतु भरती प्रक्रियेमध्ये वेळ वाढवून द्यावा अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे। 10% मराठा आरक्षणामध्ये आढळलेल्या त्रुटीबाबत जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलं आहे। यामध्ये विधिमंडळात लागू केलेल्या 10% मराठा आरक्षणामध्ये शिक्षण व शासकीय नोकरीमध्ये हे आरक्षण लागू केलं आहे, परंतु आता नीटची प्रवेश प्रक्रिया चालू आहे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 9 मार्च आहे। त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात 10% आरक्षणाचा मराठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना लाभ मिळत नाही। तसंच 5 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया राज्य शासनाने चालू केली आहे। या प्रक्रियेमध्ये 10% मराठा आरक्षण लागू केलं असून SEBC चं प्रमाणपत्र काढण्याचा कालावधी हा 12 दिवसाचा आहे। तसंच नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र काढण्याचा कालावधी हा पण किचकट व वेळखाऊ आहे। त्यामुळे पोलीस भरतीत होणाऱ्या तरुण तरुणींना शासनाने भरती प्रक्रियेमध्ये वेळ वाढवून द्यावा व या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशा प्रकारचं निवेदन देण्यात आलं आहे। सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो होतो। 10% मराठा आरक्षण जे राज्य शासनाने जाहीर केले, जे आम्हाला मान्यच नाहीये, पण जाहीर केले, त्याची प्रोसेस चालू झाली आहे। पोलीस भरतीची प्रोसेस काल 5 मार्च ते 31 मार्च पर्यंत प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे। फॉर्म भरायला सांगितलेले आहेत। आता नीटची एक्झाम जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रियेची ती पण चालू झालेली आहे। नीटची एक्झामची 10% आरक्षण नीटच्या परीक्षेला ठेवलेलं नाही आणि पोलीस भरतीमध्ये 10% आरक्षण ठेवलं असून त्याचे प्रमाणपत्र वितरित करा म्हणून कुठल्याही तहसीलला अजून आदेश आलेले नाहीत। त्यानंतर त्याला क्रिमिलेअर मध्ये पण राज्य शासनानं ते वेळखाऊ धोरण आहे। 31 मार्चची मुदत त्याला नाही सापडणार, विद्यार्थी त्या परीक्षेला बसू शकणार नाहीत। आणि सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की मराठ्यांना EWS आरक्षण बंद केले। का बंद केले तर इकडचं 10% दिले म्हणून, आणि या 10% मध्ये देऊन वैद्यकीय मध्ये प्रवेश मिळत नसेल तरी दिलेलं आरक्षण काय कामायचं आहे। त्यानंतर 10% आरक्षणामध्ये पोलीस भरतीमध्ये पण अजून प्रमाणपत्र वाटप नाहीये, अजून नॉन क्रिमिलेअरचं आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाहीये आणि ह्याने 31 मार्च शेवटची तारीख दिलेली आहे। तर हे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या तरुण तरुणीवर मराठा समाजाच्या खूप मोठ्या अन्याय शासन करत असून त्यासाठी जे निवेदन दिले आहे याच्यावर एकच मार्ग आहे, नीटची आणि पोलीस भरती प्रवेश प्रक्रियेची याची मुदत वाढ केल्याशिवाय शासनाला गत्यंतर नाही, अन्यथा सकल मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधात नक्की आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।